कोणी चांगल्या विचाराचं असेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न करणार. पाटलाची लेख आहे, चांगल्याच घरी जाणार. तेव्हा माझी आई गपचूप बसली. यापुढे माझ्या आईने माझ्या लग्नाचा काही सुद्धा विषय नाही काढला. तेव्हा माझ्या वडिलांनी सुद्धा थोडा विचार केला आणि पुन्हा शेजारच्या गावामध्ये गेले. शेजारच्या गावामध्ये गेल्या पुन्हा त्या बाईशी बोलले. ज्योतिबांच्या वडिलांशी गाठ भेट घेतली. त्यांना बोलले. ज्योतिबांच्या वडिलांना सुद्धा हा ठेपा चांगला वाटला. तेव्हा माझे वडील घरी आले. मला म्हणाले, हे बघ सावित्री, आता यापुढे खेबांड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाकाकडे लक्ष घाल. मुलगी ही घरामध्ये चांगली दिसते. तेव्हा मला कळत नव्हतं. लग्न 4-5 दिवसावर आलं तरी सुद्धा मला स्वयंपाक येत नव्हता. माझी आई मला शिकवत होती. स्वयंपाक मी शिकला. त्यानंतर मोठ्या थाटामाटात माझं लग्न सुद्धा झालं. पाटलाची लेक म्हणल्या मोठ्या गाजावाजातच लग्न होणार. ज्योतिबा लग्न झालं. ज्योतिबांच्या घरी गेले. माप ओलांडलं. माप ओलांडल्यावर घरात गेल्यानंतर काय बघते, जिकडे नजर फिरेल तिकडे फक्त पुस्तकं. इकडे पुस्तकं आणि तिकडे हे पुस्तकं. मला वाटलं काय बाई, हा माणूस काय रात्रंदिवस काय फक्त पुस्तकच खातो काय. मला वाटलं या पुस्तकावर धूळ चढलेली असेलच. एवढे पुस्तकं म्हणल्या कोण वाचायला, धूळ तर चढलेली असणारच. मी पुस्तकात जवळ जाऊन बघितलं पण एकावर सुद्धा धूळ नव्हती. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, कोणाला तरी विचारावा. पण पुन्हा मला नको बाई, आपण या घरचे नवं आहे आणि कोणाला विचारणं हे चांगलं नाही. तेव्हा मी गपचूप बसले. बस थोडे दिवस आनंदाने आमचं चांगलं होतं सगळं. एके दिवशी शेजारच्या बाया घेऊन मी आमच्या रानात गेले. कशासाठी तर ज्वारी पेरण्यासाठी. आम्ही ज्वारी पेरत होतो. तेव्हा ज्योतिबांनी मागं आवाज दिला, ए सावित्री इकडे. तेव्हा मला वाटलं नेरी करायची राहिली, नेरीसाठीच बोलवलं असणार. म्हणून मी लगबगीने भाकरीची थैली घेऊन त्यांच्याकडे गेले. तेव्हा ते म्हणाले, हे राहू दे ग इकडे. मी म्हणले काय. तेव्हा त्यांनी एक काठी घेतली आणि मला काय म्हणतं, हे बघ, ही माती म्हणजे आपली पाटी आणि ही छडी म्हणजे आपले लेखन बरं का. तेव्हा मला काय पण समजलं नाही. मी म्हणलं काय बया. तेव्हा ते म्हणाले, हे बघ, ह्या लेखणीने या पाठीवर लिहितो. तेव्हा त्याने इकडून एक काठी फिरवली आणि तिकडून एक काठी फिरवली आणि मला म्हणतं कसं, बघ सावित्री, याला अ म्हण. तेव्हा मी अ म्हणाले. पण मला वाटलं एवढं म्हणल्यानंतर विषय संपला. पण तरी सुद्धा नाही. ते म्हणाले, ही छडी तुझ्या हातात घे, तुझ्या हातात घे. आणि मी माझ्या हातात घेतलं. ते म्हणले, आता तू पण काढ बरं. मी इकडूनही काठी फिरवली आणि तिकडूनही काठी फिरवली पण काहीच नाही झालं. मी त्यांना म्हणाला सुद्धा, बाई मला जर 4-5 भाकरी थापायला लावल्या असत्या, थपा थापून दिल्या असत्या. पण या शिक्षणाच्या भानगडीत मला काय पडायचं नाही. लहानपणापासूनच मला शिक्षण हीच आवड नाही बरं का. आणि तसंही आजच्या काळामध्ये शिकत नाहीत मुली, पाप आहे बरं का. तेव्हा ज्योतिबा तेव्हा थोड्या वेळ शांत बसले आणि पुन्हा मला कसं म्हणतं, सावित्री पहिलं पाऊल उचल. समाजाला तुझी गरज आहे. स्त्रीला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं करिअर केलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या स्त्रीने गेलं पाहिजे. आजच्या काळामध्ये महिलांना शिकणे खूप महत्वाचं आहे. तू पहिलं पाऊल उचल सावित्री. तू जे पण काम करशील स्त्रियांसाठी शिक्षणाचं, त्यामागे माझा खंबीरपणे हात असेल. मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे चल खरी. मी म्हणलं, मला एवढं सांगत आहात तर तुम्ही पण शिकलेले आहात, तुम्ही का नाही शिकवत. मी घरचं काम करीत आहे ना. तेव्हा ज्योतिबा म्हणाले, हे बघ सावित्री, मी शिकलेला ही गोष्ट खरी आहे पण मी महिलापाशी जाऊन त्यांना शिकवू शकत नाहीये. आजच्या काळामध्ये पुरुष महिलापाशी जाऊन शिकवेल एवढी हिंमत नाही. समाज काय म्हणेल. पण मी जर शिकवलं तर समाज मला नाव ठेवील. पण तू जर शिकवलं तर समाज नाव नाही ठेवणार. तू स्त्री आहेस आणि दुसऱ्या स्त्रीला शिकू शकतेस तू. तेव्हा सगळं ऐकून घेतलं आणि शांत बसलो. त्यानंतरही ज्योतिबा मला दररोज काही ना काही काम करताना म्हणायचं, बघ सावित्री, हे पुस्तक घे, तू वाच, मी तुला शिकवीन. तेव्हा मी सुद्धा मनाव घेतला आणि मी शिकू लागले. ज्योतिबा मला अ आई शब्द जोड शब्द यापासून सुरुवात केली. मी ते चांगले शिकले आणि जसं जसं शिकायला लागले का, त्यांनी शिकवलं का, तेव्हा मला पुस्तकातली अक्षरही फुलासारखी दिसू लागली. ती माझ्याशी बोलू लागली. मीही शिकले आणि दुसऱ्या स्त्रियांना शिकवायचा असा मी निर्णय सुद्धा घेतला. पण मनामध्ये एक धगधग होती, काय आपण जर लोकांना शिकवायचं हे धाडस केलं तर खरंच लोक शिकतील का, महिला शाळेमध्ये येतील का, समाज काय म्हणेल, घरचे काय म्हणतात, हा विचार सतत मनामध्ये असायचा. पण ज्योतिबा नेहमी मला आधार द्यायची आणि म्हणायचे, बघ कुठलीही काळजी करू नको. समाज काय म्हणेल हा विचार जर तू आज केला तर स्त्री कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार नाही.
स्त्री फक्त चूल आणि मूल या क्षेत्रामध्येच राहील. तुला चूल आणि मूल यामध्ये बसायचं नाहीये. तुला त्या पुढे जाऊन काहीतरी या समाजासाठी कार्य करायचे. हे बघ सावित्री, तू चल पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा त्यांचा आधार मिळेल. मला त्यांचा आधार असल्यासारखा वाटायचा आणि मी सुद्धा शाळा उभारण्याचा निर्णय घेतला, मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. ज्योतिबा प्रत्येक घरी फिरून सांगत होतं, अरे मुलीबालींना शाळेत पाठवा, सावित्री शिकवत आहे. प्रत्येक घरी जाऊन सांगायचं. पण ज्यांना कळत होतं त्यांनी त्यांची मुलगी पाठवली. पण ज्यांना पाप महापाप हे विचित्र भ्रम वाटत होते त्यांनी नाही पाठवलं. ते म्हणायचं, काय शिकून मुलगी कोणचा दिवा लावणार आहे? न ग बाबा, आमची पोरगी आमच्या घरातच बरी. पोरगी वयात आले की घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही बरं का. तेव्हा ज्योतिबाला हे ऐकून सुद्धा वाईट वाटायचं. ज्योतिबांना वाटायचं मुलगी शिकावी, मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावी, मुलीला मानाचं स्थान असावं. का मुलगीच का पाठीमाग आहे? तेव्हा लोकला हे समजून सांगायचे. ज्योती मी घरून जी साडी घालून जायचे त्यावर शेणा गोळ्या माती अशा विचित्र प्रकारचे काहीतरी माझ्या अंगावर टाकायचे, मला शिव्या द्यायचे, मला बोलायचे. पण मी नाही ऐकल्यासारखं करून पुढे जायचे. माझी जी साडी घालून जायची मी घरून, ती शाळेमध्ये गेल्यावर ती साडी काढायची आणि दुसरी साडी घालायची. ती दुसरी साडी घालून जेवढे 1-2 मुली येतील त्यांना शिकवायचे. काही मुली शिकत होत्या, मन लावून शिकत होत्या, पण काहींना काही आवड नव्हती. आलं का म्हणून यायच्या. पण पुढे चालून मी त्यांना समजून सांगितलं. त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये गुण निर्माण झाले, त्या सुद्धा शिकू लागल्या. 1-2 मुली अशा होत्या की ज्या रेग्युलर येत होत्या माझ्या वर्गामध्ये. पण मी जेव्हा जायचे ना तेव्हा लोक मला खूप बोलायचे. एके दिवशी मी जात होते, 2-3 बामणं माझ्या पुढे आडवे आले आणि मला म्हणतं, कसं काय बाई, महापाप करायला निघाला? आजच्या समाजामध्ये महिलांना शिकवणं शोभत का तुम्हाला? तेव्हा मी म्हणाल, माझ्या बाजूला हात, तिकडं होय, मला जाऊ दे, मला आवडू नकोस. तेव्हा बामण ऐकला नाही आणि काय माझ्या अंगावर दगड धुंडे हाणले. हे मी सहन केलं. अहो कधी कधी तर माझं रक्तात डोकं व्हायचं. लोक दगड सुद्धा आणायचे, काय दारू पिऊन शिव्या द्यायचे, काय माझ्या अत्याचार केला. त्यानंतर बामण माझ्या गालात हाणली. तेव्हा माझं सुद्धा तळपायाच्या आत मस्त काय गेली आणि मी म्हणलं, माझ्या बाने मला कधी गालात नाही हाणलं आणि तू कसं काय हाणलं रे? माझ्या घरच्यांनी माझ्यावर कधी हात नाही उचलला. तेवढ्या जोराने मी बामणाला सुद्धा हाणलं. सगळ्यांना बामणाला मी सवय लागल्या, शिक्षणामध्ये आवड निर्माण होऊ लागली. लोकही धाडू लागली शिक्षणाला. पोर शिकायली असं कुतूहल वाटायचं. पहिल्या काळामध्ये नुसतं बरोबर आहे, ज्योतिबांनी दिलेला सल्ला हा चांगलाच आहे. आणि हो, मला कोणाला घाबरायची सुद्धा काहीच गरज नव्हती. कारण ज्योतिबांनी मला एक नेहमी सांगायचे, ते म्हणजे तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीशी आहे. समाज काय म्हणेल याचा अजिबात विचार करू नको. समाज चांगलं वागलं तरी तेच म्हणणार आणि वाईट वागलं तरी तेच म्हणणार. समाजाचा अजिबात विचार करू नको. मी शिकू लागले, मुलीची संख्या वाढू लागली, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. बऱ्याच दिवस असं राहील, पुढे नसं टाकलं तर खरंच मुलींना आज तुम्ही इथे नसतात. चूल आणि मूल याच कार्यामध्ये तुम्ही धुंद राहिला असतात. पण याही पुढे तुम्हाला काही तुम्ही शिकायला हे करत या, इतकंच बरं नव्हे तर माझा आणि सुद्धा एक विचार आहे, तो म्हणजे याही पुढे जा तुम्ही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली आहेत. प्रत्येक असं कोणतं क्षेत्र नाही उरलं की ज्यामध्ये मुलीचा सहभाग नाहीये. मुलींना क्षेत्रामध्ये तर तुम्ही तुमची चांगली प्रगती केली, पण आणखीन एक प्रगती करा.